आयंगर बेकरी स्टाईल मावा केक. तर हा केक खूप ट्रेंडिंगमध्ये आहे आणि बघा किती सुंदर दिसतो आहे. जसा सुंदर दिसतो आहे तसा टेस्टला पण खूप उत्तम असा हा केक असतो. त्याच्यानंतर बघा किती स्पंजी आहे, टेक्स्चर किती सुंदर आहे याचं. तर आज आपण याचीच रेसिपी बघणार आहोत. तर नमस्कार, सईस क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर मावा केकसाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे आपण ते बघून घेऊया. तर इथे मावा घेतलेला आहे, कंडेन्स मिल्क आहे, त्यानंतर पावडर शुगर आहे, त्यानंतर बारीक वेलदोडे कुटून घेतलेले आहे, बटर आहे, मिल्क आहे आणि मैदा घेतलेला आहे. तर इथे जे बटर आपण यूज करतो आहे तर ते आपल्याला मेल्टेड फॉर्ममध्ये हवं आहे, म्हणजे त्याला आपण मेल्ट करून घ्यायचं आहे. मेल्ट केल्यानंतर त्याला रूम टेम्परेचरवर आणायचं आहे. तसंच आपण इथे जे मिल्क यूज करतो आहे आणि जे कंडेन्स मिल्क यूज करतो आहे हे सुद्धा आपल्याला रूम टेम्परेचरवरती यूज करायचं आहे. तर मी आधी बटर मेल्ट करून घेते, त्यानंतर आपण पुढची प्रोसेस बघूया. तर इथे आपण घेणार आहोत एक मिक्सर जार. यामध्ये आपल्याला काय करायचं की आपण जो मावा घेणार आहोत याला आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे, म्हणजे बारीक वाटून घ्यायचं आहे. कारण असाच जर आपण यूज केला तर आपल्या केकमध्ये जे बॅटर बनेल आपलं त्यामध्ये लम्स राहतील. तर मी आधी ह्याच्यामध्ये मावा टाकून घेतलेला आहे. त्यानंतर आपण जो काही मैदा आणि जी काही पावडर शुगर घेतली आहे तर त्यातली हाफ म्हणजे 2-2 स्पून मी याच्यामध्ये मैदा आणि जी पावडर शुगर आहे ती यूज केलेली आहे. कारण जर आपण त्याला असाच मिक्सरमधनं बारीक करून घेतला तर तो नाही होणार. तर आपण त्याच्यामध्ये मैदा आणि जी पावडर शुगर आहे त्याच्यासोबत मी इथे जी विलायची होती बघा ती टाकलेली आहे आणि आपण याला मिक्सरमधनं काढून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपल्याला मावा हा मिक्सरमधनं काढून घ्यायचा आहे. तर हा केक बनवण्याची जी काही प्रोसेस आहे ना ती खूप इझी आहे. तुम्ही इझिली हा केक बनवू शकतात. तुम्ही जर हा व्हिडिओ व्यवस्थित फॉलो केला ना तर सेम केक आणि सेम टेस्ट तुम्हाला बनवता येईल. तर बघा इथे एक बाउल घ्यायचा आहे आपल्याला आणि याच्यामध्ये मी जे बटर मेल्ट केलेलं होतं ना ते ॲड करायचं आहे. पण हा केक बनवताना एक लक्षात घ्यायचं आहे की याच्यामध्ये आता जे काही इन्ग्रेडियंट आपण यूज करणार आहोत ते आपल्याला आपण एक एक ॲड करत जाणार आहोत आणि ते व्यवस्थित एकजीव करणार आहोत. तर आपल्याला असं करायचं नाही आहे की सगळे एकचदा यूज करायचे आहे आणि मग नंतर आपण त्यांना हे करायचं आहे. कारण खूप हळूवारपणे आपल्याला हे मिक्स करायचं असतं. तर इथे बघा मी आधी बटर घेतलेलं होतं आणि त्याच्यामध्ये मी कंडेन्स मिल्क ॲड केलेलं आहे आणि ते खूप हळूवारपणे व्यवस्थित एकत्र करायचं आहे. तर जोपर्यंत बटर हे त्या कंडेन्स मिल्कमध्ये मिक्स होणार नाही तोपर्यंत आपल्याला हळूहळू पद्धतीने हे व्यवस्थित एकत्र करायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला पुढचा जो काही आपला इन्ग्रेडियंट आहे तो ॲड करायचा आहे. तर बघा हे व्यवस्थित एकजीव झालेलं आहे. आयंगर बेकरी स्टाईलचे जे केक असतात ना ते खूप सॉफ्ट आणि रिच असतात. तर ते याच्यामुळे की त्याची जी काही प्रोसेस आहे ती आपल्याला खूप स्मूथली हँडल करायची असते. आता जसं मी यामध्ये ॲड केलेलं आहे मिल्क हे रूम टेम्परेचरवर घेतलेलं आहे. तर हे जे आपण व्यवस्थित एकत्र करतो ना तर तेव्हा आपल्याला जो आपला हात असतो तो खूप आपल्याला स्मूथली चालवावा लागतो. असं नाही की खूप पटपट मिक्स केलं आणि झालं बाबा एकदाचं, असं नाही करायचं असतं. तेव्हाच त्याला एक सॉफ्टनेस येतो. त्यानंतर मी याच्यामध्ये हाफ टेबलस्पून व्हॅनिला इसेन्स ॲड करणार आहे. तुम्ही मावा इसेन्स जर असेल तुमच्याकडे तर तुम्ही मावा इसेन्स पण ॲड करू शकता, पण व्हॅनिला इसेन्स केलं तरी काही हरकत नाही. आता माझ्याकडे मावा अव्हायलेबल नव्हतं म्हणून मी व्हॅनिला इसेन्स इथे यूज केलेला आहे. तर बघा अशा पद्धतीने मी हे सगळं एकत्र करून घेतलेलं आहे. यानंतर आपण यात ॲड करणार आहोत जो मावा आपण शुगर आणि मैद्यासोबत एकत्र केलेला होता तो. तर बघा अशा पद्धतीने प्रोसेस खूप इझी आहे. तुम्ही इझिली आणि खूप कमी इन्ग्रेडियंट लागतात हा केक बनवायला. तर हे पूर्ण व्यवस्थित एकत्र करायचं आहे आपल्याला. या बॅटरमध्ये कुठलेही लम्प्स नको आहे. आणि हो, कमेंटमध्ये नक्कीच सांगा की तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटत आहेत, तुम्ही त्या ट्राय करता आहेत का नाही. आणि अशा अजून नवीन रेसिपीज तुम्हाला जर शिकायच्या असतील, तुमच्या घरच्यांना नवीन केक तुम्हाला खाऊ घालायचे असतील
तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचे जे काही फ्रेंड्स असतील, कोणी असेल, त्यांच्यासोबत माझा व्हिडिओ शेअर करा. तर बघा इथे जो आपला राहिलेला हाफ मैदा आणि पावडर शुगर होती ती आपल्याला ह्या बॅटरमध्ये ॲड करायची आहे. नंतर आपण यात ॲड करणार आहोत बेकिंग सोडा, बेकिंग पावडर आणि हे आपल्याला व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने मी ते गाळून घेते आहे. तर हे जे काही राहिलेलं आहे आपलं, याच्याचमुळे ज्या काही बारीक शुगरच्या गाठी असतात, कारण जी पावडर शुगर आहे ती मी घरीच बनवलेली आहे, तर ज्या काही गाठी असतात त्याच्यामुळे आपल्या बॅटरमध्ये लम्प्स होऊ शकतात, म्हणून ते गाळून घ्यायचं असतं. म्हणून आपल्याला एक छान स्मूथ बॅटर तयार करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपलं जे बॅटर आहे मावा केकचं ते रेडी आहे. तर इथे मी एक टीन घेतलेला आहे, त्याच्यामध्ये खाली बटर पेपर लावून घेतला आणि जे काही बॅटर आहे ते मी याच्यामध्ये आता ॲड करणार आहे. तर या बॅटरमध्ये मी 2-3 ड्रॉप्स येलो फूड कलरचे ॲड केलेले आहे. ते टोटली ऑप्शनल आहेत, तुमच्याकडे असले तर तुम्ही यूज करू शकतात, नाही केला तरी काय हरकत नाही. तर बघा किती छान आणि सुंदर असा कलर आलेला आहे आपल्या बॅटरला. त्यानंतर याच्यामध्ये काही जे ड्रायफ्रूट्स आहे ते मी कट करून घेतलेले आहे आणि ते मी याच्यावरती वरतून स्प्रिंकल करणार आहेत. हे पण टोटली ऑप्शनल आहे, तुम्हाला जर हवे असतील तर तुम्ही ॲड करू शकतात, नाहीतरी असंही जरी तुम्ही विदाऊट ड्रायफ्रूट्स केलं तरी टेस्ट जी आहे याच्यामध्ये काहीही चेंज होत नाही, पण ते दिसायला खूप सुंदर दिसतात. बघू शकता तुम्ही किती छान ड्रायफ्रूट्स ॲड केल्यानंतर आपला जो केकचा लूक आहे तो खूप सुंदर दिसतो आहे. तर याला मी प्रीहीटेड ओव्हनमध्ये 180 डिग्री सेल्सिअसवरती 30 ते 35 मिनटं बेक करून घेणार आहे. आणि बेक केल्यानंतर बघा केकचा लूक बघा किती छान दिसत आहे, सुंदर दिसतो आहे. जे ड्रायफ्रूट्स आहेत ते सुद्धा मी स्प्रिंकल केलेले होते, तर बघा त्याच्यामुळे अजूनही छान दिसतो आहे. तर बघा इथे मी तुम्हाला डिमोल्ड करून दाखवते आणि कटसुद्धा करून दाखवते. खूप छान स्पंजी, जितका दिसायला सुंदर तितकाच चवीला उत्तम. तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कशी टेस्ट आहे, कसा तुम्हाला केक वाटला. त्यानंतर अजून अशाच रेसिपी तुम्हाला बघायच्या असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्यानंतर मी आधी पण काही व्हिडिओ टाकलेले आहेत, जे की रवा केक आहे, अजून काही माझ्या केकचे मी कशा पद्धतीने केक बनवते ते सुद्धा तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकता आणि नक्की शेअर करा, नक्की कमेंट करा. तर बघा किती छान दिसत आहे, किती छान स्पंजी केक झालेला आहे. तर बघा मी इथे तुम्हाला एक पीस कट करून दाखवते. बघितल्या क्षणी कधी खाणार आणि कधी नाही असं होतं हा केक. खूप सुंदर दिसायला आणि चवीला सुद्धा खूप सुंदर. तर बघा किती स्पंजी टेक्स्चर, बघा किती छान दिसत आहे. नक्कीच हा केक घरी ट्राय करा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तर आपल्या चॅनलला 100 सबस्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल तुमचे मनापासून सर्वांचे धन्यवाद.